श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठ अध्याय। श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मी केवळ मती मंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती। ज्यांच्या वरप्रसादे करुण मुढा होय शास्त्र ज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे। कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो। सुरत रुची घेऊन सुमने, त्यासीच अर्पावी प्रतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे। भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हंसोनी, मल्हार रावा चिया मनी आम्हा विश्वी भाव नसे। म्हणोनी तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे। ऐसी ऐकोनिया वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी, त्यांनी सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी। परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे। भक्ती नाही अंतरी दांभिक सदनांचे करी, तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय। मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा। परी तयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना। मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयांसी, आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे। अशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती, म्हणून योजिले कपट युक्ती, परी ते सिद्धीते न जाय। असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेन्यांत घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले। कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यांतून उतरले, मागोती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यांत जाऊनिया राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। या प्रकारे यत्न केले परी तुझगे व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थाची। मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय। परी मल्हारराव कृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामींकडे। जेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव, नृप कार्याची धरुणी हाव, आपण पुढे झाला। स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी रूपाने आज्ञा दिली जावया। तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित। ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी
सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरती आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाखविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्यांच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपातका, अनादि सिद्धा जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूचिया मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठ अध्याय समाप्तः. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.